इस्रोच्या रॉकेट वुमनकडून सिल्लोडच्या आदित्य निलेश मिरकरचा गौरव. राष्ट्रीय अंतराळ विज्ञान ऑलिम्पियाड पटकावले रौप्य पदक. पुढच्या पिढीचा शास्त्रज्ञ म्हणून उमटवली मोहोर. जिद्द, चिकाटी आणि विज्ञानाची उपजत ओढ असेल तर ग्रामीण भागातील तरुणी देशाच्या नकाशावर आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरू शकतो, हे सिल्लोडच्या आदित्य निलेश मिरकर याने सिद्ध केलेलं आहे. बेंगळुरू इथल्या जागतिक दर्जाच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स द्वारे आयोजित इंडियन स्पेस सायन्स ऑलिम्पियाड 2025 या अत्यंत चुरशीच्या राष्ट्रीय स्पर्धेत आदित्यने देशात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदकावर आपले नाव कोरले आहे. त्याच्या या दैदिप्यमान यशामुळे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. देशभरातील कानाकोपऱ्यातून आलेल्या 2100 प्रज्ञावान विद्यार्थ्यांमधून आदित्यची ही निवड झाली. सलग 3 दिवस चाललेल्या या ऑलिम्पियाडमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कसोट्या घेतल्या. कठीण लेखी परीक्षा आणि प्रयोगशाळेतील आव्हानात्मक फेऱ्यांमध्ये आदित्यने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या यशाची विशेष दखल घेत मिशन मंगलयानच्या डेप्युटी डायरेक्टर आणि भारताच्या रॉकेट वुमनवर ओळखल्या जाणाऱ्या ख्यातनाम शास्त्रज्ञ श्रीमती रितू करिढाल श्रीवास्तव यांच्या हस्ते आदित्यचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी त्याला सन्मानचिन्ह, अंतराळ निरीक्षणासाठी उपयुक्त असा अत्याधुनिक टेलिस्कोप प्रदान करण्यात आला. एका महान शास्त्रज्ञाच्या हस्ते मिळालेली ही शाबासकी आदित्यच्या भविष्यातील अंतराळ मोहिमेची नांदी मानली जाते आहे. आदित्य निलेश मिरकर हा स्थानिक यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 12वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असून त्याला डॉक्टर निलेश मिरकर, डॉक्टर सुषमा मिरकर या पालकांचे भक्कम प्रोत्साहन लाभले आहे. त्याच्या या यशाबद्दल राजर्षी शाहू शिक्षण संस्थेचे सचिव डॉक्टर राहुल पालोदकर, प्राचार्य डॉक्टर अशोक पंडित यांच्यासह शिक्षक वृंदाने त्याचे कौतुक केले आहे. ग्रामीण मातीतून थेट इस्रोच्या शास्त्रज्ञांपर्यंत मारलेली ही मजल आज सोशल मीडियावर कौतुकाचा विषय ठरते आहे. आदित्यवर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी योगेश पोलादकर, छत्रपती संभाजीनगर.